मंडळी, पैसा आणि बाई या दोन गोष्टी माणसाची बुद्धी कधी भ्रष्ट करतील याचं काहीच सांगता येत नाही। जे भाऊ बंधू आपल्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतात, एकाच घरामध्ये लहानाचे मोठे होत असतात, एका ताटामध्ये खातात पितात आणि सोबतच मोठे झाल्यानंतर त्यांचं जेव्हा लग्न होते त्यावेळेस बाहेरील दोन महिला घरामध्ये आलेल्या असतात। त्यावेळेस ह्याच महिला आपल्या नवऱ्याचे कान भरून त्याच्या भावापासून त्याला विभक्त करत असतात। ही संपूर्ण जगाची रीत आहे। हे कोणत्याही घरामध्ये होत असते। कोणतेही भाऊ एकत्र राहू शकत नाहीत। लग्न झाल्यानंतर ते आपापला संसार वेगळा थाटत असतात। एका चुलीच्या दोन चुली होतच असतात। पण आजची जी घटना आहे थोडी विपरीत आहे। ही जी महिला होती ही आपल्या दिराचे कान भरत होती आणि आपल्याच नवऱ्याच्या विरुद्ध ती काही असं त्याला भडकवत होती। त्यानंतर तिच्या दिराने तिच्याच नवऱ्याची अशी निर्गुण पद्धतीने हत्या केली। जेव्हा ही हत्या उघड झालेली होती आणि याचं कारण जेव्हा लोकांना समजलं त्यावेळेस या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता। काय आहे ही संपूर्ण घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आशा करतो की तुम्ही सर्व आपल्या कुटुंबियांसोबत सुखरूप आणि सकुशल असाल। सोबत एक विनंती करतो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सहकार्य नक्की करा। चला तर ही संपूर्ण सत्य घटना सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। तर मंडळी, ही संपूर्ण सत्य घटना आहे आपल्याच महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हा आहे आणि पुणे जिल्ह्याचंच पिंपरी चिंचवड हे शहर आहे आणि या पिंपरी चिंचवड परिसराला लागून एक चरोली असं गाव आहे। चरोली गाव, या चरोली गावामध्ये दोन भाऊ राहत होते। एक मोठा भाऊ धनु तर त्याचा एक लहान भाऊ सोमनाथ, असे दोघे भाऊ एकाच घरामध्ये जन्म घेतलेला होता आणि लहानाचे मोठे झालेले होते। जसे यांना कळत होतं तसे ते शेळ्या मेंढ्या पालन करत होते। शेळ्या मेंढ्या चारायचं यांचा हा व्यवसाय होता। आईवडील देखील हेच व्यवसाय करत होते आणि आता हे दोघेही भाऊ बंधू दोघेही मिळून शेळ्या मेंढ्या हे चारत होते। पण 6 जुलै 2025 या दिवशी जो हा यांचा लहान भाऊ आहे सोमनाथ, हा त्याच्या वहिनी शीतलला सोबत घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचला आणि पोलिसांमध्ये यानं तक्रार दाखल केली की याचा जो मोठा भाऊ आहे धनु हा कालपासून बेपत्ता झालेला आहे। त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नाही, त्यासाठी त्याचा शोध करण्यात यावा अशी त्यानं विनंती केलेली होती। पोलिसांनी लगेच ही बाब गांभीर्याने घेतली। पोलिसांना कळाले की जो हा धनु आहे याची एका रानामध्ये एका शेतामध्ये हत्या झालेली आहे असं पोलिसांना सूचना मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा केला। त्यानंतर तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। त्या मृतदेहावर एवढे काही कुऱ्हाडीने धारदार शस्त्राने वार करण्यात आलेले होते। पोलिसांना कळाले होते की हत्या होती। पोलिसांनी लगेच तपासाची चक्र फिरवली आणि त्यामध्येच जे काही याचे नातेवाईक होते, जे काही याचे मित्र होते, शत्रू होते, याच्याबद्दल पोलिसांनी माहिती गोळा करायला सुरुवात केलेली होती। यामध्ये जेव्हा पोलिसांनी हे तपासकार्य सुरू केलेलं होतं तर पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती समोर आलेली होती। पोलिसांनी लगेच त्याचा जो लहान भाऊ होता सोमनाथ याला आणि शीतलला ताब्यात घेतलं। या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली की याची हत्या करण्यामागचं कारण काय होतं हे आता तुमच्या तोंडानं तुम्ही सांगा किंवा आम्हाला आमच्या पद्धतीने तुम्हाला विचारता येते। त्यावेळेस सोमनाथ लकडे हा पोलिसांना सांगतो की याचेच अनैतिक संबंध त्याच्या वहिनीसोबत होते आणि याच कारणामुळे दोघांनी हे संगनमत केलेलं होतं आणि वहिनीच्या सांगण्यावरून त्यानं त्याच्या सख्या भावाची धनु लकडेची हत्या केलेली होती। आता ही सविस्तर माहिती अशी होती की बऱ्याच काही वर्षापूर्वी धनु लकडेचं हे लग्न शीतल सोबत झालेलं होतं आणि जेव्हा ती लग्न करून आलेली होती त्यावेळेस ती घर सांभाळायची आणि हे दोघेही भाऊ शेळ्या मेंढ्या चारायला शेतामध्ये जात होते, रानावनामध्ये जात होते। जो हा सोमनाथ होता हा एक लहान दीर होता, हा अवघा 19 वर्षाचा होता आणि जी ही वहिनी होती शीतल ही कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्याच्यासोबत आता वहिनीचं आणि दिराचं नातं असल्यामुळे थट्टा करत होती, मस्करी करत होती आणि तो देखील वहिनीसोबत थट्टा मस्करी करायचा। ही थट्टा मस्करी त्यांना एवढी काही जवळ घेऊन आलेली होती की दोघांमध्ये नको तशा शरीराच्या अवयवाला स्पर्श करणं, नको तशा ठिकाणी ते एकमेकांना स्पर्श देखील करत होते आणि ह्याच कारणामुळे दोघेही एवढे काही जवळ आलेले होते की दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झालेले होते। आता हा 19 वर्षाचा मुलगा तर ती महिला होती 25 वर्षाची। दोघांमध्ये अशा प्रकारे लपून छपून हे प्रेम संबंध, शारीरिक संबंध सुरू होते आणि एके दिवशी जो धनु होता हा शेळ्या चारण्यासाठी गेलेला होता, पण दुपारच्या वेळेस तो एका झाडाखाली शेळ्या मेंढ्यांना उभं करतो आणि घरी तो जेवण करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, आराम करण्यासाठी तो शेळ्यांना तिथं थांबून घरी आलेला होता। घरी आला त्याच वेळेस त्यानं त्याचा भाऊ सोमनाथ आणि त्याची पत्नी शीतल या दोघांनाही नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं। जेव्हा या दोघांनाही नको त्या अवस्थेमध्ये त्यानं पाहिलं होतं तेव्हा त्याची तळपायाची आग मस्तकात गेली। त्यानं दोघांनाही खूप काही शिवीगाळ केली। या रागाच्या भरात त्यानं दोघांनाही मारहाण देखील केलेली होती।
त्यानंतर आता घरामध्ये असेच काही वादविवाद, भावाभावामध्ये वादविवाद, तर इकडं पती पत्नीमध्ये वादविवाद. ज्या वेळेस आता याच्या गळ्याला एवढ्या काही शेळ्या मेंढ्या होत्या, तर याला दररोज शेळ्या मेंढ्या घेऊन हे शेतामध्ये जावंच लागत होतं. आणि त्यावेळेस सोमनाथ हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरी यायचा. घरी आल्यानंतर तो वहिनीसोबत असाच काही आणखी शारीरिक संबंधामध्ये पडायचा. आणि ही गोष्ट जेव्हा संपूर्ण त्यांच्या नातेवाईकांमध्ये झालेली होती, तेव्हा नातेवाईकांनी एकत्र बसून त्या सर्वांना समज दिलेली होती. जो हा सोमनाथ होता याला समजावून सांगितलेलं होतं, आणि ती पत्नी होती शीतल, हिला देखील समजावून सांगण्यात आलेलं होतं. दोघांनीही सर्वांना सांगितलेलं होतं की आता याच्या पुढे आम्ही असे अनैतिक संबंध ठेवणार नाही, दोघेही एकमेकांना भेटणार नाही. जो हा सोमनाथ होता याला आता वेगळं काढून दिलेलं होतं, आणि हा आपल्या पत्नीला घेऊन, धनू शीतलला घेऊन राहत होता. पण हे जे यांचं शारीरिक संबंध होतं, हे जे अनैतिक संबंध होतं, हे काही थांबायचं नाव घेत नव्हतं. यांनी नातेवाईकांना तर सांगितलेलं होतं की आता पुढे आम्ही भेटणार नाही, पण यांचं अजून देखील अशाच प्रकारे लपून छपून हे भेटीगाठी सुरू होत्या. एके दिवशी आणखी जो धनू होता यानं या दोघांना असंच नको त्या अवस्थेमध्ये पाहिलेलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये आणखी बाचाबाची झाली. दोघांमध्ये सतत खटके उडत राहिलेले होते. पती पत्नीमध्ये देखील वादविवाद होत राहिलेले होते. शेवटी जी ही महिला होती शीतल, हिनं ठरवलेलं होतं की आता तिचा नवरा आहे हा आता हिला जगू देणार नाही, आणि हिचं जे प्रेम संबंध आहे हे आता टिकू देणार नाही. आणि हे प्रेम संबंध टिकवण्यासाठी या दोघांनीही कट रचला. महिलेनं, शीतलनं हे कट रचला. तिनं तिच्या दिराला सांगितलं की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तू तुझ्या भावाला संपव. याला संपवलं नाही तर हे आपल्याला एखाद्या दिवशी दूर करून टाकेल, आपल्या दोघांनाही तो दूर करून टाकेल. त्यासाठी आपल्या रस्त्याचा जो काटा आहे हा तो आता कायमचा काढून टाक. 5 जुलै 2025 या दिवशी दोघंही भाऊ शेतामध्ये शेळ्या मेंढ्या चारत होते. आणि यावेळेस संध्याकाळच्या वेळी 2 मेंढ्या जे म्हणते यांच्या बेपत्ता झालेल्या होत्या. आणि त्यांचाच तो शोध घेण्यासाठी धनू जवळपासच्या परिसरामध्ये गेलेला होता. आणि त्यानं सोमनाथला सांगितलेलं होतं की बाकीच्या जे मेंढ्या आहेत ह्या सांभाळ, ह्या तू घरी घेऊन जा, मी 2 मेंढ्या आहेत ते शोधून घेऊन येतो. हा मेंढ्यांच्या शोधासाठी पुढे गेलेला होता. तर जो हा सोमनाथ होता हा खांद्यावर कुऱ्हाड टाकून त्याच्या मागं गेलेला होता. संध्याकाळची वेळ झालेली होती, दिवस मावळला होता आणि अंधार पडू लागला. आणि ह्याच अंधाराचा फायदा घेऊन जवळपास कोणी नसल्याचं पाहून यानं जाऊन त्याच्या भावाच्या धनूच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीनं वार करायला सुरुवात केली. आणि एवढे काही गंभीर डोक्यामध्ये त्याच्या वार केले की त्याचा जागीच मृत्यू झाला. आणि त्यानंतर त्यानं घरी येऊन असा बनाव केला आणि पोलिसांमध्ये त्याच्या वहिनीला घेऊन गेला आणि तिथे जाऊन तक्रार दाखल केली की त्याचा भाऊ हे बेपत्ता झालेला आहे. तर मंडळी, या अनैतिक संबंधासाठी एका सख्या भावानं एका सख्या भावाचा हा असा बळी घेतला आहे. तर ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.